इंग्लिश विषयाच्या व्हिडिओमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. आपण स्कॉलरशिपचा अभ्यास पाहतोय आणि स्कॉलरशिपचा अभ्यासचे जे अनुक्रमणिका आहेत किंवा त्यामध्ये असणारे जे काही घटक आहेत, युनिट्स आहेत, त्याच्याविषयी आपण याआधी चर्चा केलेली आहे. तरी पण मी आपणास आता इथं माहिती देतोय थोडक्यात की आज आपण कोणत्या युनिट बद्दल अभ्यास पाहणार आहोत. तर आपण प्रोज, पॅसेज आणि त्याच्यावरती विचारले जाणारे प्रश्न याच्याबद्दल आपण आधीच्या तासामध्ये पाहिलेला आहे. त्यानंतर दुसरा युनिट आहे स्लोगन्स म्हणजे घोषवाक्य. ह्या घोषवाक्यांचा पण आपण अभ्यास केलेला आहे. त्यानंतर तिसरं युनिट आहे ते SMS लँग्वेजेस. SMS लँग्वेज कशी असते, शॉर्ट लँग्वेज, आणि कसं आपण SMS तयार करू शकतो याच्याबद्दल पण आपण अभ्यास केलेला आहे. आता आपण युनिट 4 पार्ट्स ऑफ स्पीच याचा अभ्यास करणार आहोत. पार्ट ऑफ स्पीच याच्यामध्ये आपण शब्दांच्या जाती हे अभ्यासणार आहोत. पार्ट्स ऑफ स्पीच, शब्दांच्या जाती. आता कोणती भाषा शिकत असताना त्या भाषेमध्ये असणारे जे शब्द आहेत आणि शब्दांचे जे प्रकार आहेत हे समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. तर आपल्याला वाक्य तयार करता येतं किंवा वाक्यामध्ये असणारे शब्द ओळखता येतात आणि त्यानुसार आपल्याला वाक्य रचना करणं किंवा पॅसेज लिहिणं किंवा शब्दाचे प्रकार ओळखणं हे अतिशय सोपं जातं. त्यासाठी आज आपण पार्ट्स ऑफ स्पीच, शब्दांच्या जाती अभ्यासणार आहोत. आता इथं शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत. हे आधी सर्वप्रथम तुम्ही समजून घ्या. कोणकोणत्या आहेत तर नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, त्यानंतर ऍडव्हर्ब, प्रिपोजिशन, कंजक्शन आणि इंटरजेक्शन. तर ह्या शब्दांच्या 8 जाती आहेत. वर्ड्स आर डिवायडेड इंटू डिफरंट टाइप्स ऑफ क्लासेस. They are called parts of speech. The 8 parts of speech are noun. शब्दांचे जे विविध प्रकार आहेत ते 8 भागांमध्ये विभागले जातात. पहिला आहे नाउन म्हणजे नाम. दुसरा आहे प्रोनाउन म्हणजे सर्वनाम. तिसरं ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. चौथा आहे वर्ब म्हणजे क्रियापद. पाचवा आहे ऍडव्हर्ब, क्रिया विशेषण. प्रिपोजिशन म्हणजे शब्द योगी अव्यय. कंजक्शन म्हणजे उभयान्वयी अव्यय. आणि आठवं आहे इंटरजेक्शन म्हणजेच केवल प्रयोगी अव्यय. आता आपण शब्दाची जाती त्याचं एक उदाहरण पाहणार आहोत. काय आहे नाउन? नाउन म्हणजे नाम. एखादी वस्तू, व्यक्ती, ठिकाण, नदी, गाव यांना देण्यात आलेलं जे नाव आहे त्याला नाउन किंवा नाम असं आपण म्हणतो. अ नाउन इज अ वर्ड युज्ड ॲज द नेम ऑफ अ पर्सन, प्लेस ऑर थिंग. एक्झाम्पल राम, किंग, मुंबई, रिव्हर, काऊ, honor, courage, etc. All these are the examples of noun. Kinds of noun. नामाच्या जाती किंवा नामाचे जे प्रकार आहेत, काइंड्स ऑफ नाउन्स, नामाचे प्रकार आहेत. किती प्रकार आहेत? इथं 4 प्रकार आहेत. अ प्रॉपर नाउन, नाम आणि नामाचे हे 4 प्रकार. आता नामामध्ये आपण हे 4 प्रकार अभ्यासतोय. प्रॉपर नाउन म्हणजे विशेष नाम. आता विशेष नाम कशाला म्हणायचं? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ इट? A pronoun is the name of some particular person or place. म्हणजे विशेष नाम हे काय आहे तर विशेष नाम हे एखाद्या व्यक्तीला किंवा ठिकाणाला जे त्याचं जे एक विशेष नाम, वेगळं नाम देण्यात आलेलं आहे त्याला म्हणायचं विशेष नाम. फॉर एक्झाम्पल हरी. हरी इज अ नेम ऑफ पर्सन, व्यक्ती आहे, पण त्याचं नाव काय आहे, कोणत्या नावानं तो ओळखला जातो? विशेष नाम त्याचं हरी. गंगा, नदी आहे, रिव्हर, हे कॉमन नाव नाही नदी, रिव्हर म्हणजे, आणि त्या नदीला कोणतं नाव देण्यात आलेलं आहे? गंगा. दॅट इज द प्रॉपर नाव. पर्वत आहे, त्याचं नाव आहे हिमालया. माउंटेन हे त्याचं
कॉमन नाउन आणि त्याला देण्यात आलेलं जे नाव आहे हिमालय हे काय आहे त्याचं विशेष नाम आहे. इंडिया देश कंट्री, कंट्री इज अ कॉमन नाउन बट विच कंट्री विच नेम वॉज गिवन टू दॅट नेशन और कंट्री इंडिया. देन इंडिया इज अ प्रॉपर नाउन विशेष नाम. सेकंड टाइप ऑफ नाउन इज अ कॉमन नाउन सामान्य नाम. A common noun is a name given in common to every person or thing of the same class or kind. ते सामान्य नाम म्हणजे काय तर सामान्य नाम हे एक नाव आहे की जे देण्यात आलेलं असते सामान्यपणे एखादी व्यक्ती वस्तू एखादा वर्ग किंवा एखादा वस्तूचा प्रकार याला जे देण्यात आलं जे नाव आहे ते काय सामान्य नाम. फॉर एक्झाम्पल बॉय मुलगा हे कॉमन नाव आहे मग त्याला वेगळं जे नाव असेल ते त्याचं विशेष नाव. रिव्हर नदी हे कॉमन नाव आहे आणि त्याला जर नाव गंगा देण्यात आलं असेल तर त्याचं ते गंगा हे नाव विशेष नाम झालं. माउंटेन माउंटेन इज अ कॉमन नाउन आणि त्याचं नाव जर हिमालय असेल तर मग ते त्याचं विशेष नाम झालं. कंट्री देश देश कंट्री हे कॉमन नाउन आहे आणि त्याला जर इंडिया हे नाव असेल किंवा इंग्लंड असेल तर ते त्याचं विशेष नाम झालं असं. थर्ड टाइप इज अ कलेक्टिव्ह नाव. कलेक्टिव्ह या शब्दावरून तुमच्या लक्षात आले समूह दर्शक नाव. अ कलेक्टिव्ह नाउन इज द नेम ऑफ अ नंबर ऑफ पर्सन्स और थिंग्स टेकन टुगेदर अँड स्पोकन ऑफ ॲज वन होल. कलेक्टिव्ह नाउन म्हणजे काय समूहदर्शक नाव. समूहदर्शक नामाची व्याख्या काय आहे हे असं नाम की ज्याच्यामध्ये एखादी वस्तू व्यक्ती हे एकत्रित असतात म्हणजे एकत्रितपणे त्यांना ज्या नावानं संबोधलं जातं तो जो शब्द आहे दॅट वर्ड इज कॉल्ड कलेक्टिव्ह नाउन. फॉर एक्झाम्पल अ फ्लीट an army, a herd, crowd, team. टीम म्हणजे काय संघ, क्राऊड म्हणजे काय घोळका गर्दी, हर्ड म्हणजे कळप, आर्मी म्हणजेच काय तर सैन्यांचा एक विभाग दॅट इज कॉल्ड आर्मी. अशा पद्धतीनं समूहवाचक शब्द. नंबर 4 अन ॲब्स्ट्रॅक्ट नाउन भाववाचक नाम. भाववाचक नाम म्हणजे काय तर इज युजली द नेम ऑफ अ क्वालिटी ऍक्शन और स्टेट. म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे भाववाचक नाम हे काय आहे इट्स क्वालिटी गुण आहेत, गुण कृती आणि असणारा त्याचा जो स्थायी भाव आहे ते. क्वालिटी काइंडनेस ऑनेस्टी विजडम डार्कनेस क्वालिटी गुणधर्म आले. ऍक्शन कृती मुवमेंट जजमेंट थेफ्ट लाफ्टर एक्सेट्रा. आणि स्टेट असणार त्याचा भाव काय बॉयहूड यूथ डेथ पॉवर्टी एक्सेट्रा. ऑल दीज आर द ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स. आता हे झाले नामाचे प्रकार. आता याच पद्धतीने आपण पार्ट ऑफ स्पीच मध्ये असणारे जे बाकीचे प्रकार आहेत शब्दांची जाते त्यांची सुद्धा प्रकार पाहणार आहोत आपण. प्रोनाउन सर्वनाम. अ प्रोनाउन इज अ वर्ड युज्ड इन्स्टेड ऑफ अ नाउन. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना सर्वनाम म्हणतात. आय वी यू शी ही इट दे माय माइन मी अवर अस his, him, her, hers, its, their, then, etc. Then third one is adjective, विशेषण. An adjective is a word used to add something to the meaning of a noun. विशेषण म्हणजे काय तर adjective is a word असा एक शब्द की जो वापरला जातो कशासाठी टू ऍड समथिंग टू द मिनिंग ऑफ अ नाउन. म्हणजे नावाबद्दल अधिक माहिती सांगण्याचं काम करण्यासाठी जो शब्द वापरला जातो त्याला म्हणायचं विशेषण. आता त्याचे प्रकार आहेत ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी, ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी गुणदर्शक जे विशेषण आहे ते. ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी, क्वांटिटी म्हणजे संख्या दर्शवणारे. आता क्वालिटीसाठी काय लार्ज स्मॉल ऑनेस्ट ब्युटिफुल म्हणजे त्यातून गुण कळतायत. आणि क्वांटिटी म्हणजे काय
त्यामधील संख्या कळते, म्हणजे किती आहे ती संख्या एखादी वस्तू. सम थोडी आहे, मच जास्त आहे, लिटल आहे, थोडी आहे, ग्रेट आहे, मोठ्या प्रमाणात आहे, हाफ अर्धे आहे, होल आहे, पूर्ण आहे, एक्सेट्रा. तर त्याच पद्धतीनं ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर, तिसरा प्रकार आहे ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर. संख्यावाचक आहे विशेषण हे. काय? ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर शो हाऊ मेनी पर्सन्स ऑर थिंग्स. हाऊ मेनी पर्सन्स ऑर थिंग्स, किती एखादी व्यक्ती किंवा वस्तू ह्या किती आहेत. 5 आहेत, फ्यू आहेत, मेनी आहेत. फर्स्ट म्हणजे नंबर संख्येमध्ये किती आहेत हे सांगण्याचं काम जो शब्द करेल त्याला म्हणायचं ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर. आता याचे प्रकार आहेत. न्यूमरल ऍडजेक्टिव्ह आर ऑफ 3 काइंड्स. आता ह्या संख्यावाचक जे विशेषण आहे त्याचे आणखी किती प्रकार पडतात इथं? 5 प्रकार. डेफिनाइट न्यूमरल adjectives, indefinite numerals adjectives, then distributive numeral adjectives, demonstrative adjectives and interrogative adjectives. हे त्याचे आणखी 5 प्रकार पडतात. त्यानंतर नंबर 4 वर्ब, क्रियापद. A verb is the word used to express an action or state. म्हणजे जो शब्द कृती दर्शवतो त्या शब्दाला क्रियापद म्हणायचं. वेंट जाणे, हॅव असणे, इज आहे, हॅज बीन टीचिंग तो शिकवत आलेला आहे. नंबर 5 ऍडवर्ब, क्रिया विशेषण. An adverb is a word used to add something the meaning of a verb. म्हणजे जे क्रियापद आहे त्या क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगण्याचं काम जो शब्द करतो त्याला म्हणायचं क्रियाविशेषण. आता हे क्रियाविशेषणचे अनेक प्रकार पडतात. परत 6 काइंड्स ऑफ ऍडवर्ब्स. ऍडवर्ब्स ऑफ टाइम, ऍडवर्ब्स ऑफ फ्रिक्वेन्सी, ऍडवर्ब्स ऑफ प्लेस, ऍडवर्ब्स ऑफ मॅनर, ऍडवर्ब्स ऑफ क्वांटिटी आणि ऍडवर्ब्स ऑफ रिझन. हे त्याचे पूर्ण प्रकार आहेत 6. ऍडवर्ब्स ऑफ टाइम, नाव, बिफोर, डेली. हे एक्झाम्पल वाचले की तुमच्या लक्षात येईल काय नेमकं टाइम म्हणजे काय. ऍडवर्ब्स ऑफ फ्रिक्वेन्सी, त्याच्यात असणारी जी काही फ्रिक्वेन्सी आहे म्हणजे वारंवारता किती आहे? ट्वाइस, वन्स, ऑफन, सेल्डम. ऍडवर्ब्स ऑफ प्लेस, ठिकाण, वेअर, एव्हरीवेअर, हिअर, देअर, एक्सेट्रा. ऍडवर्ब्स ऑफ मॅनर, क्लिअरली, सॅडली, ब्रेवली. then adverbs of quantity, संख्यावाचक क्रियाविशेषण काय? क्वांटिटी काय? क्वाइट, इनफ, ऑलमोस्ट. adverbs of reason, कारण, hence, therefore. हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. 6 इज अ प्रिपोजिशन, शब्दयोगी अव्यय. आता याची डेफिनेशन काय आहे बघा. A preposition is a word used with a noun or pronoun to show how the person or thing denoted by the noun or pronoun stands in relation to something else. आता प्रिपोजिशन हे काय करतं तर वाक्यामधील जे असणारे नाउन आणि जे प्रोनाउन आहे ह्यांचा संबंध दर्शवण्याचं काम हे प्रिपोजिशन करत असते. म्हणजे in, on. For example, Raju is on the stair. Raju is on the mat. म्हणजे राजू आणि मॅट हे जे आहेत यांचा संबंध जोडण्याचं काम कोण करतोय तर ऑन हे प्रिपोजिशन आहे. म्हणजे नाम वाक्यामध्ये जे काही नाम असेल, जे सर्वनाम असेल त्यांचा संबंध वाक्याशी जोडण्याचं काम, त्यांच्यातला असताना संबंध दर्शवण्याचं काम हे कोण करत असते तर हा प्रिपोजिशन करत असतं. 7th कंजक्शन, उभयान्वयी अव्यय. अ कंजक्शन इज अ वर्ड युज्ड टू जॉइन वर्ड्स और सेंटेन्सेस. आता शब्द किंवा वाक्य जोडण्याचं काम हे कंजक्शन करत असते म्हणून त्याला उभयान्वयी अव्यय म्हणायचं.
आता उदाहरण कोणकोणते आहेत? अँड, ऑर, बट, बिकॉज, स्टील, दॅट, दो, आयदर, ऑर, नायदर, नॉर, नॉट ओनली, बट ऑल्सो, एक्सेट्रा. ही त्याची उदाहरणं आहेत. 8th वन, 8वा प्रकार आहे पार्ट ऑफ स्पीचचा इंटरजेक्शन केवल प्रयोगी अव्यय. अँड इंटरजेक्शन इज अ वर्ड विच एक्सप्रेसेस सम सडन फिलिंग्स. म्हणजे अचानक भावना व्यक्त करण्यासाठी जो शब्द आपण वापरतो त्याला म्हणायचं इंटरजेक्शन. किंवा भावनेच्या भरात ज्या आपल्या तोंडून जे शब्द बाहेर पडतात त्या शब्दांना म्हणायचं इंट्रोजेक्शन. कोणकोणते? फॉर एक्झाम्पल, अलास शी इज डॅड. अरे रे, ती मरण पावलेली आहे. हुश, डोंट मेक अ नॉइज. आवाज करू नका. देन हुर्रा, वी हॅव ओन. आम्ही जिंकलेलो आहोत. हुर्रे. हॅलो, व्हॉट आर यू डुईंग हिअर. तुम्ही काय करत आहात इथे. तर या पद्धतीनं पार्ट ऑफ स्पीच हा भाग जो आहे हा आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जातो आणि त्याच्यावर आधारित हे क्वेश्चन्स आपल्याला इथं विचारले जातात. फॉर एक्झाम्पल बघा, इथं क्वेश्चन कसा विचारलेला आहे. इंस्ट्रक्शन, इंडिकेट टू व्हॉट पार्ट ऑफ स्पीच द अंडरलाइन्ड वर्ड बिलॉंग्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. For question 1A, question 1, he was gone out for a drive. आता अंडरलाईन केलेला जो वर्ड आहे तो काय आहे तो आयडेंटिफाय करायचा. इथं वर्ब आहे, क्रियापद आहे, ऍडजेक्टिव्ह विशेषण आहे, नाउन नाम आहे, ऍडव्हर्ब क्रियाविशेषण. काय याच्यामध्ये? ही हॅज गॉन आउट फॉर अ ड्राईव्ह. ड्राईव्ह करणे म्हणजे काय? तर गाडी चालवणे. तर याच्यापैकी कोणतं पर्याय योग्य आहे हे तुम्ही आयडेंटिफाय करायचं आहे. दॅट इज कॉल्ड पार्ट ऑफ स्पीच क्वेश्चन. आता याला या अशा प्रकारच्या प्रश्नांनाच आपण पार्ट ऑफ स्पीचवर विचारले जाणारे प्रश्न असं आपण म्हणू शकतो. तर हे त्याचं एक्झाम्पल आहे आणि या पद्धतीनं तुम्ही हे प्रश्न असे सोडवायचे असतात. आता इथं या पुस्तकामध्ये एकूण 25 प्रश्न या पार्ट ऑफ स्पीचवर देण्यात आलेले आहेत. तर आता इथं हे काय आहे याचं उत्तर? ही हॅज गॉन आउट फॉर अ ड्राईव्ह. आता इथं क्रिया ही हे काय आहे? सर्वनाम आहे. हॅज हे सहाय्यकारी क्रियापद आहे. गॉन हे क्रियापद आहे. आउट फॉर अ ड्राईव्ह, आउट फॉर अ ड्राईव्ह. ड्राईव्ह म्हणजे इथं हे नामाच्या स्वरूपात आहे. ड्राईव्ह करणे म्हणजे गाडी चालवणे, परंतु इथं हे क्रियापद नसून हे नामाच्या स्वरूपात आलेलं आहे, नाउन म्हणून आलेलं आहे. म्हणून याचं उदाहरण, याचं जे उत्तर आहे ते नाउन असेल. तर अशा पद्धतीनं तुम्ही जेव्हा पार्ट ऑफ स्पीच समजून घ्याल त्यावेळी तुम्हाला ती कोणता शब्द कोणत्या अर्थानं वापरलेला आहे हे तुमच्या लक्षात येईल. आय होप यू अंडरस्टूड दिस पार्ट ऑफ स्पीच ऍक्टिव्हिटी फॉर द 8th स्टँडर्ड स्कॉलरशिप. इयत्ता 8वी साठी असणाऱ्या स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी असणार हा पार्ट ऑफ स्पीचचा हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी ठरेल अशी माझी आशा आहे. थँक्यू व्हेरी मच.